सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सगळ्यात महत्त्वाचं की आज आपण डीएक्सएनचा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक करण करतोय. डीएक्सएन बिझनेस अपॉर्च्युनिटी. तर सगळ्यात महत्त्वाचं की आज आपण जी पीपीटी रन करणार आहोत ही पीपीटी बीएमची एक मास्टर कॉपी असेल आणि सगळीकडे एकसारखी बोलली गेली पाहिजे. त्याच्यातला पहिलं आपण डेमो आज करतोय. तर ही डीएक्सएन बिझनेस अपॉर्च्युनिटी काय आहे, संधी काय आहे. सगळ्यात महत्वाचं की प्रत्येकाला व्यवसाय करावासा वाटतोय आणि प्रत्येकाला व्यवसाय करत असताना नेमकं काय करावं त्याला कळत नाहीये. तर त्याकरता अशा बऱ्याच सुशिक्षित बेरोजगार अनएम्प्लॉईड किंवा ज्याला काहीतरी वाटतं की मी काहीतरी करायला पाहिजे लाईफमध्ये, माझं पण करिअर असायला पाहिजे, माझी पण स्वप्न कंप्लीट व्हायला पाहिजेत आणि टॅलेंट आहे, हुशार आहे, मेहनती आहे, पण आजपर्यंत त्याला संधी मिळालेली नाही. अशा सर्व लोकांसाठी वय वर्ष 18 ते ओल्ड एज पर्यंत कुणीही किती कुठेही कसंही डीएक्सन मध्ये जॉईन होऊ शकतं, बिझनेस वाढवू शकतं. तर हा काय तो कन्सेप्ट आपण बघून घेऊया. सगळ्यात महत्वाचं, आता या पृथ्वी तलावरचा प्रत्येक व्यक्ती, ओके, वैयक्तिक, तो काय पाहतोय? तर त्याला पैशाची चणचण भासतीये. दुसरी, त्याला म्हातारपणाची सिक्युरिटी नाहीये. तिसरी गोष्ट, त्याला वेळ अपुरा पडतोय किंवा वेळ भलतीकडेच गेला पण त्याला लाईफ सेटल करता आलेलं नाही. आणि आरोग्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, पण तो कधी मिळेल की नाही याची शंका सगळ्यांना आहे. मग आता इथं जर सगळ्यात महत्वाचं, ह्या गोष्टी तेव्हाच तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही फायनान्शियली फ्रीडम मिळालं तर. म्हणजे तुम्हाला जर आर्थिक स्वातंत्र्य पूर्ण मिळत असेल तरच ह्या चारीच्या चारी गोष्टी मिळू शकतात. आणि हे प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य 100% पाहिजे आणि ते इथं नक्की मिळू शकतं. तर आता हे कसं मिळेल हे आपण बघूया. सगळ्यात महत्वाचं, प्रेझेंट रियालिटी काय. सगळ्यांची पॉकेट रिकामी आहे. म्हणजे कुणाकडे माग पैसे नाहीये, पैसे नाही, हाच त्याचा गोंधळ चालू असतो. म्हणजे तो 50,000 पगारवाला असू देत, तो 15,000 पगारवाला असू देत, तो शेतकरी असू देत किंवा साधी गृहिणी असू देत. तर सगळ्यांची वस्तुस्थिती की सगळेजण तुम्हाला वाटतं की भरपूर काम करतात, दिसायला छान छान दिसत आहेत, सगळी घरदार ओके असतात, पण पैसे सगळ्यांच्याकडे अपुरे असतात, सगळ्यांची वॉलेट रिकामी राहतात. आणि असं का घडलंय? तर सगळ्यात महत्वाचं, आत्ताची प्रेझेंट रियालिटी म्हणजे आपण काय वर्तमान काळातलं एक भेदक वास्तव्य काय आहे. तर प्रत्येक जण सॅक्रिफाय करतोय. सॅक्रिफाय करतोय म्हणजे काय? समजा त्या आईला वाटतं की चला मला स्वतःला दागिने असावेत, पण तिचं भलतंच काहीतरी घरात काम निघतं. ती म्हणते राहू दे, ही दिवाळी राहू दे, हा दसरा राहू दे, हा उन्हाळा असाच गेला. ती सॅक्रिफाय करत गेली कुटुंबासाठी. वडिलांचं काय झालं? वडिलांना काहीतरी घ्यायचं होतं, काय करायचं होतं, पण त्यांचाही प्रॉब्लेम झाला की मुलांच्या शिक्षणाला पैसे, घरचं काहीतरी काम निघालं, ते पण सॅक्रिफाय करतायत. मुलं पण सॅक्रिफाय करतायत. त्यांना काहीतरी मोठं स्कूल कॉलेज शाळा पाहिजे होतं, पण ते मिळालं नाही कारण घरची परिस्थिती तशी नव्हती. म्हणजे प्रत्येक जण असं वाटतंय की तो काहीतरी सॅक्रिफाय करतोय, काहीतरी त्याच्या हातातनं सुटत चाललंय. आणि हे सगळं असताना तुमचे जे ड्रीम होते, तुमची जी स्वप्न होती, तुम्हाला जे बनायचं होतं ते कुठंतरी राहून जातं. कारण तुमचा खर्च वाढत जातो. जेवढी लोक नोकरीला जातात सगळ्यांना माहितीये की माझा एक महिना पूर्ण भरल्यावरती माझी पेमेंट स्लिप काय असू शकते. मी तर असं बघितलंय, मी सुद्धा कंपनीत 20 वर्ष नोकरी केली, तर लोक अगदी पैशात पण सांगायचे सर किती पगार येणार. म्हणजे तो वर्कर असेल किंवा कुणी असेल, पण कुठलाच मायचा लाल मला आजपर्यंत असा भेटला नाही की माझा पुढच्या महिन्यात किती खर्च होऊ शकतो. ओके, पगार सांगू शकतो, पण उद्या उठून काय खर्च होणार आहे, त्याची गाडी पंक्चर होणार आहे का, अजून घरचे पाहुणे येणार आहेत का, त्याला अजून कोणासाठी काय द्यावं लागणार आहे, अजिबात कळणार नाही. एक्सपेन्स कुणाचाच कुणालाच कधीच कळूच शकत नाही. आणि या सगळ्या गोष्टीमुळं काय घडत चाललंय, अंतिम परिणाम काय? एव्हरी वन इज अंडर स्ट्रेस, ताणतणाव. म्हणजे आईचं काहीतरी राहूनच गेलं, बाबांचं काहीतरी राहूनच गेलं, मुलांना काहीतरी कटकट आहे, कमतरता आहे, वाटेवर सगळ्यांचं काहीतरी गोंधळ आहे. आणि त्याच्यामुळे सगळे तणावात दिसतात. अगदी मी तर बघतो, अगदी एलकेजी युकेजीला ज्या आया पोरांना सकाळी सोडतात उठल्यापासून तणावात, ते पोरं शाळेत नेपर्यंत तणावात, घरी आली तरी टेन्शनमध्ये. तेच आहे मोठ्या माणसांचं. कंपनीत जाताना स्ट्रेसमध्ये कार्ड पंचिंग करायला जातात, सुटताना तेच परत तसंच येतात. आणि मग हे सगळं उभं आयुष्य तणावात दिसतंय. मग पण हे सगळं असताना फक्त लोक उठल्यापासून झोपेपर्यंत दररोज पळतायत, आठवडाभर पळतायत, महिनाभर, वर्ष झालं, अर्ध आयुष्य सरत आली तरी पळतातच आहे.
पण त्यांना कुठंही त्यांचं स्वातंत्र्य कसं मिळेल हे दिसत नाही. पण संधी त्यांच्या आजूबाजूला पायलीच्या 50 येतात, पण संधी ऐकायला कुठलाही माणूस अजिबात तयारच नाहीये. वी मिस टू सी द अल्टरनेटिव्ह ऑप्शन टू फेस द रियालिटी. निश्चितपणे तुमच्याकडे अशा प्रचंड संधी येतात, पण तुम्ही त्या अजिबात बघतच नाही, कांडोळा करता, आणि हे कळताना तुम्हाला उशीर लागतो. एक लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष, प्रत्येक मूल हे एका फेअरमध्ये जगते. भीती आहे त्याला. मला वेळच नाही, माझ्याकडे पैसेच नाही, बरं आता जे माझं हातचं चाललंय ते मला सोडून जायचं नाहीये, हे चाललंय ते बरं चाललंय, कोणीतरी मला नवीन काहीतरी अडकवल, माझा मुलगा फसला जाईल, ओके, माझी मिसेस काहीतरी काम करायला लागेल, तिला भलतीच कोणतरी फसवेल. म्हणजे फक्त लोकांच्या मनात संशय आणि भीती या दोनच जागा आहेत. पण सगळ्यात महत्वाचं, डर के आगे जीत है अजिबात नाही म्हणत मी, डर के आगे संघर्ष है, और संघर्ष करने को तैयार हो तभी जीत होती है. ओके. मग तुम्हाला काहीच कष्ट नको, अजिबात सगळंच मिळायला लागेल असं घडत नाही. पण भीती सोडून द्या, भीती टाळा. कारण सगळ्यात महत्वाचं, आता मी जो तुम्हाला एक मार्ग सांगणार आहे, तो मार्ग सांगताना मी पैसेच मागणार नाहीये. म्हणजे मला कुणाचा 1 रुपया हे सुद्धा नको. दुसरं, तुमच्या मनासारखी वेळ निवडा. तुम्हाला सकाळी मिळतात 2 तास, दुपारी 2 तास मिळतात, मला आठवडाभर वेळ नसतो, पण रविवारी मी अख्खा देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. चूज युअर ओन टाइम. तुमच्या मर्जीनुसार, सवडीनुसार वेळ देऊ शकता. पार्ट टाइम करा, तर फुल टाइम करा, तुम्हाला जसं जमेल तसं. ओके. आणि इथं बी युअर ओन, तुम्ही स्वतः मालक आहात, ऍज अ एंटरप्रिनर म्हणून यायचंय. ओके. तुमच्या मागं कोणतरी लागणार नाही, करतो का करत नाही, काय प्रॉब्लेम आहे, अशी जर तुमची इच्छा असेल, स्वतःला मालक व्हायचंय, माइंडसेट एंटरप्रिनरचा ठेवायचंय, तुमच्या गरजेनुसार करायचंय, पैसे नाहीत, मेहनत करायची तयारी आहे तुमच्या वेळेनुसार. जर इच्छा असेल तर मार्ग दिसेल. व्हॉट इफ देर इज अ वे? येस, देर इज अ वे. निश्चितपणे मार्ग असतो. मग आता आपण जाणून घेऊया, लेटस अंडरस्टँड द पॉसिबल ऑप्शन, काय घडू शकतं, आणि मी आर्थिक स्वातंत्र्यवान कसा होऊ शकतो, मी मिलेनियर कसा बनू शकतो, ते आता आपण बघून घेऊया. मग मला एक सांगा, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? ओके. मुबलक आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? टू लिव्ह अ लाईफ ऍज यू लाईफ. तुम्हाला मर्जीनुसार लाईफ जगता आलं पाहिजे. पैशामुळे तुमच्या जीवनामध्ये कुठेही अडथळा येता कामा नये. मर्जीनुसार जगता पाहिजे, तो ड्रेस पाहिजे, ती गाडी पाहिजे, तो बंगला पाहिजे, ते शानो शौकत पाहिजे, तो फर्निचर, काही मला करता यायला पाहिजे. तसे माझ्याकडे बंडलच्या बंडल असायला पाहिजे. त्याला म्हणायचं फायनान्शियल फ्रीडम. मी हॉटेलला बसलो जेवायला, मी रेट कार्ड मागवत नाहीये, किंवा मी मॉलमध्ये घेऊन गेलो बायकोला, कुठं हात लावेल ती साडी. ओके. म्हणजे ही याला म्हणतात फायनान्शियल फ्रीडम. आणि फायनान्शियल फ्रीडम डिपेंड्स ऑन हाऊ यू अर्न युअर इन्कम. तुम्ही पैसा कसा येतो तुमच्याकडं, त्याच्यावरती डिपेंड आहे तुमचा फायनान्शियल फ्रीडम. मग फॉर्म्युला काय असतो त्याचा? फॉर्म्युला एकच आहे, पैशाचं सूत्र एकच आहे. इन्कम म्हणजे काय? दर गुणिले नंबर ऑफ आवर्स. तासाला मी किती पैसे कमवतो, माझा तासाचा दर काय, आणि त्याला गुणिले नंबर ऑफ आवर्स. आता लक्षात ठेवा, या तासाचा दर कसा असतो माहितीये का? जो जास्त शिकलाय, ज्याच्याकडे जास्त स्किल आहे, त्याचा दर मोठा. स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, हात लावायला 1000 रुपये घेणार. तुमचा कोणतरी साधा डॉक्टर आहे, मग तो 100 रुपये दिले तरी त्याला चालतंय. ही गंमत काय होते? स्किल आणि क्वालिफिकेशन. मग रेट डिपेंड ऑन युअर एक्सपिरियन्स, एज्युकेशन अँड टॅलेंट. तुमच्या अनुभवावर, तुमच्या शिक्षणावर आणि तुमच्या हुशारीवर तुमचा दर ठरतो. पण आता मला एक लक्षात घ्या, की पण मी ऍक्टिव्ह ते करताना किती तास दररोज बसतोय. सिन्स ऍक्टिव्ह नंबर ऑफ आवर्स इज लिमिटेड युअर इन्कम. आणि तुमच्याकडे ते तास प्रत्येकाना लिमिटेडच असतात. त्यामुळे सगळेजण जेवढे ऍक्टिव्ह काम करतात, डॉक्टर असेल, वकील असेल, दुकानदार असेल, ब्युटिशियन असेल, स्किल्ड कामगार असेल, एखादा आर्टिस्ट असेल, तर जेवढे तास ओतणार तेवढेच पैसे त्याला मिळणार त्याच्या स्किलनुसार. जसं आपण बघितलं, अमिताभ बच्चन आहे, एका पिक्चरला करोडो रुपये घ्यायला लागेल. एखादा न्यू आर्टिस्ट आहे, त्याला लाख रुपये सुद्धा मिळणार नाही. ते डिपेंड कशावरती? अनुभव किती, क्लास किती, टॅलेंट किती, काय किती. ओके. हे झालं फायनान्शियल फ्रीडमचं सूत्र. मग आता 2 प्रकारे आपण पैसे लाईफमध्ये कमवू शकतो. एक ऍक्टिव्ह, मी स्वतः काम करून, किंवा पॅसिव्ह, मी अजिबात काम न करता माझ्या टॅलेंटवरती. कसं? ऍक्टिव्ह म्हणजे मी कामाला गेलो की मला लगेच पैसे मोबदला पाहिजे.
सकाळी कामाला गेलो, संध्याकाळी पैसे पाहिजे लगेच. ओके. कारण मला पैशाची भीती असते. आपण मजूर लावतो किंवा शेतामध्ये कामगार कामाला येतात है ना बा, किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये काही लोक गवंडी कामाला जातात, त्यांना इमिजिएट पैसे पाहिजे असतात. ओके. आणि किंवा एखादी आपण नोकरी करतो, महिनाभर काम केलं की त्या पगाराचे पैसे मला मिळतात. किंवा ज्याचं स्वतःचं दुकान आहे, दुकान उघडलं पैसे चालू, दुकान बंद पैसे बंद. त्याला म्हणतात ई कॅटेगरी आणि एस कॅटेगरी. पण सगळ्यात महत्वाचं पॅसिव्ह म्हणजे मजबूत पैसे कोण कमवतो, जे असतात बिझनेस ओनर, ते स्वतः ठरवतात. आणि मग ऍक्टिव्ह माणसं काय करतात, ऍक्टिव्ह माणसं स्वतःच कामाला जातात, त्याच्याबद्दल त्यांना पैसे मिळतात. आणि पॅसिव्ह मध्ये काय होतं, जे मालक असतात ते अनेक लोक कामाला ठेवतात. ओके. आणि त्यांच्या टॅलेंटचे पैसे त्यांना मिळायला लागतील. त्याच्यामुळे सिस्टम त्यांची असते, सिस्टम नुसार काम करतात आणि हे जसं काम देईल तसं काम करत जातात. मग आता मला सांगा, तुम्हाला समजा इन फ्युचर आपण आजारी पडलो, आपली कंपनी बंद पडली, आपण नोकरी नाही करू शकलो, किंवा काहीतरी नॅचरल कॅलेमिटी, दुर्घटना, रोड वाइंडिंग मध्ये शॉपच गेलं, किंवा कंपनी भूकंपात गेली, तर त्यावेळेस माझी फॅमिली सर्वाइव्ह कोण करणार आहे, तर सिस्टम करणार आहे. अशा सिस्टमसाठी मी दिवसभर काय करतोय का, आयुष्यभर मी सिस्टम रन करण्यासाठी काय केलं का, एकटाच राबलो आणि एकटाच गेलो. तसं न करता पॅसिव्ह इन्कम साठी आपल्याला काम करायचं आहे. मग पॅसिव्ह इन्कम एकाच ठिकाणी होतो, त्याचं नाव आहे डिस्ट्रीब्युशन इंडस्ट्री. अँड अमेझिंग अपॉर्च्युनिटी इंडस्ट्री इन द वर्ल्ड. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, वितरण संस्था. उदाहरणार्थ, आपल्या घरी दररोज सकाळी दूधवाला येतो. आता दूधवाला कुठनं दूध आणतो, अख्ख्या महाराष्ट्रातलं दूध, गोकुळ, गोकुळवाला, चितळेवाले, कात्रज डेअरीवाले, तुमच्या जो डेअरी असेल कुठली, ते दूधवाले गोळा करतात. ओके. मग ते प्लास्टिकच्या बॅगामध्ये भरतात, त्या बॅगा आपल्याकडे येतात, किंवा गवळी तुमच्याकडे दूध आणून देतो. मग दूध कोणाचं आहे, त्या गाई म्हशींचं दूध आहे. आलं कोणाकडनं, माणसाकडनं. ओके. म्हणजे गाय म्हशींना पैसे गेले का, नाही, कोण मला आणून देतो. म्हणजे गाई म्हशीवाला गाई म्हशी सांभाळतोय, सगळं त्यांचं चारा पाणी खाणं पाणी तो बघतोय. मी फक्त दूध आणून पोहोचवलं, म्हणजे दूध देणारा एजंटच जास्त पैसे कमवायला लागलाय. शेतकरीपेक्षा मधले दलाल जास्त पैसे कमवतात. पेपरवाला मग आज तक रात्रभर 12 वाजेपर्यंत बातम्या गोळा करतात, म्हणजे पेपर वाटतात, डिस्ट्रीब्युशन वाले पैसे जास्त कमवतात. म्हणजे हे इंडस्ट्री आहे डिस्ट्रीब्युशन. आता अमेझॉन वाला काय करतोय, स्टार बाजारवाला काय करतोय, मोठमोठे मॉलवाले काय करतायत, सगळे दुकानातले छोटे मोठे लघु उद्योजक त्यांच्याकडे माल आणून टाकतात आणि आपण सगळे कस्टमर तिथनं माल घेऊन येतो. डिस्ट्रीब्युशन एकाच ठिकाणी आल्यामुळं लोकांना, त्या माणसांना पैसे मिळायला लागले. मग तोच आपण काम करायचं की मला करायचंय. जर मला मोठं व्हायचं असेल तर मला डिस्ट्रीब्युशन मध्ये मी जर काम करत असेल, त्या सिस्टम मध्ये मी जर इन्व्हॉल्व असेल, त्या सिस्टमचा मी एक भाग असेल, तर मी मजबूत पैसे कमवू शकतो. माझ्याकडे टॅलेंट नसताना, माझ्याकडे शिक्षण नसताना, फक्त डिस्ट्रीब्युशन कोणाचं करताय आणि कोणाकडे करतोय त्याच्यामधला दुवा करायचाय आणि त्यातनं आपण पैसे कमवायचे आहेत. डिस्ट्रीब्युशन कसं काम चालतं, फॅक्टरीचा माल आला, ट्रान्सपोर्टनी आला, होलसेलर, रिटेलर आणि किरकोळ ग्राहक. ओके. दुकानदार आपण, मग आपण ग्राहकापर्यंत गेला. ही जुनी परंपरा आहे, ट्रॅडिशनल डिस्ट्रीब्युशन सिस्टम. डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय, कंपनीचा माल डायरेक्ट ग्राहकाला. ओके. एंटरप्रेनर बाईज डायरेक्टली फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर. म्हणजे आपण स्वतः डायरेक्ट कंपनीकडनं माल विकत घेतो आणि मग तो वाटल्याबद्दल तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळायला लागतो. हे होतं डायरेक्टली डिस्ट्रीब्युशन. म्हणजे याचा अर्थ, जुन्या परंपरेमध्ये तुमच्याकडे काम करताना प्रचंड पैसे पाहिजे होते. तुम्हाला टाकायचे मोठं शॉप. ओके. कुठलं पण शॉप टाकायचे, एखाद्या अमेझॉनचं शॉप टाकलंय तुम्हाला, किंवा बजाजचं शॉप टाकायचंय, महिंद्राचं टाकायचंय, टेल्कोचं टाकायचंय, तर तुम्हाला पैसे पाहिजे ना, कोटी, 2 कोटी, 5 कोटी. पण इथं तसं नाही, सुट्टे सुट्टे माल तुमच्याकडे डायरेक्ट तुम्हाला मिळाले. तर डायरेक्ट सेलिंग मध्ये आपण खूप पैसे कमवू शकतो. ट्रॅडिशनल मध्ये ठराविकच लोक पैसे कमवतात. डायरेक्ट सेलिंग मध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे डिस्ट्रीब्युशन करण्याची. पण कोणाचं करायचं डिस्ट्रीब्युशन, मी कुठल्या कंपनीचा माल लोकांना देऊ, अशा कंपनीचा माल मी लोकांना द्यायला पाहिजे जी कंपनी स्थिर आहे, ग्लोबल आहे, जागतिक दर्जाची आहे, त्याची क्वालिटी चांगली आहे. दुसरी गोष्ट, मी लोकांना काय द्यायचंय, प्रोडक्ट सुपिरियरिटी, ते प्रोडक्ट त्या गुणवत्तेचं आहे का, क्वालिटी आहे का, आणि मी ते काम केल्याबद्दल
मला तर पैसे मिळतीलच, पण तिथून पुढे येणाऱ्या प्रत्येक लोकांचा, एंड युजरचा सुद्धा बेनिफिट होणार आहे का? तिथं कधी स्टॉप होता कामा नये. तो बिझनेस प्लॅन काय सांगतोय, या 3 गोष्टी आपण चेक करायला पाहिजे. कंपनी कशी काम करायला लागेल, मग ह्या सगळ्यांचं सोल्युशन एकाच ठिकाणी मिळतं. त्या कंपनीचं नाव आहे डीएक्सएन. डीएक्सएनचा फुल फॉर्म डॅक्सेन. डॅक्सेनचा शॉर्टकट डीएक्सएन. ट्रस्टवर्दी, मराठीमध्ये विश्वास, चिन्ह उगवतं सूर्य, झाड, पाणी, नॅचरल सोर्स, नॅचरल कंपनी. कोणाची कंपनी आहे? कंपनीचे ओनर डॉक्टर लिन शिओजिन. काय क्वालिफिकेशन आहे? IIT खरगपूरमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनियर. सगळ्यात महत्वाचं, त्यांना स्वतःला खूप इंटरेस्ट होता आणि त्यांनी त्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि मग रिसर्च करून करून त्यांनी गॅनोडर्मा कल्टिवेट केला आणि त्यांची स्वतःची फॅक्टरी केली आणि 93 साली ती फॅक्टरी सुरू झाली आहे मलेशियामध्ये. आणि मलेशियामधनं डीएक्सन इज अ मल्टी लेवल मार्केटिंग MLM कंपनी नोन फॉर इट्स हाय क्वालिटी गॅनोडर्मा लुसिडम. गॅनोडर्मा लुसिडम हे डॉक्टर लिमनी स्वतः रिसर्च करून तयार केलेलं प्रोडक्ट आहे, जे की मानवाला किंवा मानवी जीवाला त्याच्यापासून मिरॅक्युलस आरोग्यदायी बेनिफिट असतात. कसलेही असाध्य आजार बरी करायची ताकद त्या गॅनोडर्मा लुसिडम मध्ये आहे. आणि जगातला एकमेव कंपनी आहे MLM क्षेत्रातली जी काम करते वन वर्ल्ड वन मार्केट. एकाच आयडी वरती आपण जगात कुठेही किती कसंही काम करू शकतो. त्यांचं दूरदृष्टी काय, व्हिजन स्टेटमेंट काय? टू प्रमोट हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. आपण सेल करत नाही, आपण प्रमोशन करतो. जसं पिक्चरचं प्रमोशन करतात, ओके, तसं आपण प्रमोशन करतो हेल्थचं. कुणाच्या हेल्थचं प्रमोशन करतो? आम्ही स्वतः डीएक्सएनचा चहा पिलाय, आम्ही पेस्ट वापरली, आम्ही साबण वापरला, आम्ही स्पिरुलिना खाल्ल्या, याच्यापासून आम्हाला फायदा झाला, असा तुम्हालाही होऊ शकतो. हे झालं प्रमोशन, ओके. आणि मग प्रमोशन जर झालं, त्यांना छान वाटलं, तर त्यांनी प्रोडक्ट खायला सुरुवात केली. आता जर त्या माणसांना दर महिना प्रोडक्ट खायचे, लाईफ टाईम प्रोडक्ट खायचे, किंवा ते करता करता त्यांना एक अपॉर्च्युनिटी पाहिजे, तर ते स्वतः डीएक्सन मध्ये साइन अप होऊन काम करू शकतात आणि त्यांचा एक अल्टरनेटिव्ह इन्कम सोर्स जनरेट होऊ शकतो, की या माध्यमातून त्याला हेल्थ मिळतीये, वेल्थ मिळतीये, समाधान ऑटोमॅटिक त्याच्या घरी नांदायला लागेल. या सर्वांच्या करता आपण डॉक्टर लिमचे शतशः लाईफ टाईम ऋणी आहोत. एवढं मोठं त्यांनी अपॉर्च्युनिटी दिली, मग फक्त मी डॉक्टर लिम सरांच्यावरती विश्वास ठेवला नाही. हे प्रोडक्ट कुणामुळे आमच्यापर्यंत आलं, तर ते आपल्या सगळ्यांची अपलाईन भारताची पहिली प्रोफेसर वसुपाल सर, केन वसुपाल सर. क्वालिफिकेशन काय? MA MPhil, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राचे गोल्ड मेडलिस्ट प्रोफेसर, ज्यांना स्वतःला हेल्थ प्रॉब्लेम होते, कॉन्स्टिपेशन, हेडेक होता, डायजेशन इश्यू होते. स्वतः त्यांनी लिंग्झी कॉफी पिली, त्यांना आवडली आणि त्यांना कॉफी आवडून त्यांनी शिक्कामोर्तब केलं. कोणाच्या थ्रू? त्यांच्या स्वतःच्या पत्नी डॉक्टर रत्ना वसुपाल. काय क्वालिफिकेशन आहे? MBBS, FCGP, FCIP, फेज, ECFG, अमेरिका. या कपलच्या घरी भारतामध्ये पहिल्यांदा डीएक्सएन आलं आणि ह्या डॉक्टरना कन्व्हिन्स करण्यात आलं. त्यांनी ते प्रोडक्ट वापरलं. प्रोडक्टचे रिझल्ट पाहिल्यानंतर स्वतः डॉक्टर रत्ना वसुपाल मॅडमनी अगदी पहिल्या 2 ते 3 महिन्यात स्वतःचं लावण्य हॉस्पिटल 30 बेडचं बंद केलं, जिथं व्हिजिटिंग डॉक्टर्स यायचे टॉपमोस्ट क्वालिटीचे. एवढे प्रोडक्टचे रिझल्ट बघून पहिल्या 3 महिन्यात निर्णय घेणारं कपल आपल्याकरता शिरसावंदी आहे. आणि मग एवढंच नाही, त्यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून लढणारे डॉक्टर एस रंजन. कोण आहे ते? MD DM कार्डिओलॉजी, हृदयरोग तज्ञ सल्लागार, MBBS आणि MD जनरल मेडिसिन, ओके. हे पण मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये DM कार्डिओलॉजीचा त्यांचा सब्जेक्ट आहे. 17 वर्ष त्यांनी कार्डिओलॉजीच्या पोस्ट टाकल्यात. आणि APJ अब्दुल कलाम, KR नारायणन यांचे फॅमिली फिजिशियन. एवढ्या मोठ्या दिग्गज व्यक्ती जर डीएक्सन खातात करतात, यांच्यापेक्षा आपण नक्कीच हुशार नाही. यांच्या पावलावरती पाऊल ठेवून याच्या पुढे जाऊन अजून एक डॉक्टर आहे लेटेस्ट, नायजेरियामध्ये ज्यांनी काम केलं, डॉक्टर सिपन कोशी. हे पण आहेत कॉस्मेटिक सर्जन, चेन्नई, MBBS MS DNB FRCS लंडन. आणि यांचा तर रिसर्च एवढा तगडा आहे,
यांचं वय आता 54-55 आहे. दररोज सकाळी 20 पिरुला खाल्ल्यानंतर 15 किलोमीटर नॉनस्टॉप पळणारी व्यक्ती मॅरेथॉन चॅम्पियन आहे युरोपमध्ये दरवर्षी. ओके. आणि ते आहेत डीएक्सन मध्ये क्राऊन डायमंड. ओके. एवढ्या मोठ्या व्यक्ती आपल्यासोबत काम करतायत. त्यांनी स्वतः एक पुस्तक लिहिलंय, जिथं ॲलोपॅथीचे डॉक्टर हात टेकतात, जिथं ॲलोपॅथी काम करायचं बंद होतं, तिथं डीएक्सन तुमच्या बॉडीमध्ये चमत्कार घडवतं. ओके. हे पुस्तक रिसर्च डेव्हलपमेंट पब्लिश सगळं झालंय. आम्ही ते वाचलंय, आम्ही ते अनुभवतो आहोत. ओके. एवढे मोठे सगळं आपल्याला सगळं जर सांगतायत, तर हे डीएक्सन नेमकं काय? डीएक्सन नेमकं काय? इट इज अ वन टोटल कंपनी. टोटल कंपनी म्हणजे काय? रिसर्च आपला, शेती आपली, प्रोसेसिंग आपलं, मार्केटिंग आपलं, सगळं कंपनी एकाच रूफ खाली बघते. त्यामुळे तिला म्हणतात वन ड्रॅगन कंपनी. दुसरं काय? वन वर्ल्ड वन मार्केट. म्हणजे मी जर डीएक्स मध्ये साइन अप झालो, तर माझं सायनिंग होतं डिस्ट्रीब्युटर नावाने, वितरक म्हणून. आणि त्याच्यावरती मी जगात कुठेही सेल केला तरी मला इंडियात बसून मी त्याचा बोनस ग्रॅब करू शकतो. वन माइंड कंपनी म्हणजे काय? या सगळ्यांचं डिस्ट्रीब्युटर सिंगल माइंडेडली फोकस ऑन प्रमोटिंग हेल्थ. तुम्हाला सगळ्यांना एकच काम करायचंय. काय एकच काम करायचंय? तर आपल्या सगळ्यांचं एकच काम आहे की आपल्या सगळ्यांना हेल्थ प्रमोट करायची आहे आणि जगाला वेलनेस मध्ये आणायचंय. घरोघरचे दारिद्र्य मिटवायचे गावोगावी जाऊन, आणि लोकांना आजारपणातून सुखवस्तू निरोगी बनवायचंय. हा एक चांगला विचार घेऊन आपण मार्केटमध्ये उतरणार आहोत. ह्याला म्हणतात वन माइंड कंपनी. मग डीएक्सनच का करायचं? मार्केटमध्ये तर ढिगभर कंपन्या आहेत, तुमचेच काम आम्ही का करू? पहिली गोष्ट, डीएक्सनची स्टॅबिलिटी, स्थिरता काय आहे? जागतिक दर्जाची कंपनी, सॉलिड अँड स्टेबल विथ अ प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड, गेले 30 वर्षापासून अद्ययावत अख्ख्या जगात काम करतं. फुल्ली इंटिग्रेटेड आणि 100% कर्जमुक्त कंपनी आजपर्यंत. त्याच्यानंतर सर्टिफाईड बाय इंटरनॅशनली रिकग्नाइज क्वालिटी कंट्रोल बोर्ड, ISO 9000, केस 14,000, TGA, GMP, अल्बर्ट श्वाइझर अवॉर्ड, हे सगळे सर्टिफिकेट मिळाले. आणि 180 तर लिहिलंय, पण कंपनी 207 पेक्षा जास्त देशात काम करते. एवढं दिग्गज रेकॉर्ड आता जगातल्या कुठल्याच मिलियन कंपनीकडे नाही. एक्सेप्शनल प्रोडक्ट, आणि असे प्रोडक्ट तर मिळूच शकत नाही. डीएक्सन जी क्वालिटी देतं बाजारामध्ये म्हणजे काय? एव्हरीडे, दररोज तुमच्या दैनंदिन वापरात लागणारे प्रोडक्ट आपल्याकडे मिळतात, जे ऑर्गॅनिक आहेत आणि फ्री ऑफ टॉक्सिक केमिकल. सध्यात केमिकल नाहीच म्हटलं तरी चालेल. इन्शुअर्ड क्वालिटी, अफोर्डेबली प्राइस कन्झ्युमेबल प्रोडक्ट, म्हणजे अगदी गोर गरिबांना परवडतील असे प्रोडक्ट आपल्यापर्यंत आलेत. आणि जर मी समजा या महिन्यात प्रोडक्ट घेतले आणि मी ओपन नाही केले, मी फोडले नाही, तर कंपनी ज्याच्या त्या महिन्यातले प्रोडक्ट ऍज इट इज रिटर्न घेऊ शकते. एवढंच नाही, तर एवढ्या सगळ्या कंपनीमध्ये लोक आयुष्यभर शाळा शिकतात आणि त्यांना नोकऱ्या पण मिळत नाही. पण आपल्याकडं अगदी छोट्या छोट्या व्यक्तीपासून खेडोपाड्यापर्यंत कुणालाही डीएक्सन बिझनेस करण्याची संधी देतं. तुम्हाला कंपनीमध्ये बिझनेस पार्टनर म्हणून कंपनी तुम्हाला जॉईन करते. त्याकरता लो स्टार्टअप कॉस्ट, अगदी 10,000 रुपये टाकून तुम्ही स्टार्टअप करू शकता. जागतिक दर्जाची संधी आहे. सोपी, साधी, पॉवरफुल कॉम्पेन्सेशन प्लॅन. तुम्ही जसं जसं काम करत जाल तसे तसे रिटर्न तुम्हाला मिळायला लागतील. विथ हायएस्ट पेड स्टार्टअप बोनस. एवढा म्हणजे अगदी एखादा माणूस पहिल्या महिन्यात 10,000 रुपये टाकतो ना, पहिल्या महिन्यात तो 10,000 रिटर्न काढू शकतो. आणि एकदाच नाही, लाईफ टाइम काढू शकतो. एवढा हायएस्ट पेड रिटर्न सुद्धा मिळायला लागतो. रिअल रिव्हेन्यू शेअरिंग, तुम्हाला जर तुमचे खरेच पैसे गुंतवायचे असतील, लाईफमध्ये एन्जॉय करायचं असेल, तर एवढी मोठी संधी मी तर आजपर्यंत कुठेही पाहिलेली नाही. मग तुम्हाला त्यातनं नक्की लाईफ तुमचं एनकॅश घडू शकतं. कशाच्या जोरावर? एक्सेप्शनल प्रोडक्ट दॅट हॅव गॉन थ्रू द टेस्ट ऑफ टाइम अँड रिझल्ट. म्हणजे वर्षानुवर्षे अबाधित टेस्ट, टाइम आणि रिझल्ट मध्ये अत्यंत परिणाम आलाय. अगदी कॅन्सर पासून, दमापासून, बीपी, डायबिटीज, संधिवात, पॅरालिसिस, इनफर्टिलिटी, स्किन डिसीजेस, कॉस्मेटॉलॉजी असेल, तुमचं हार्मोन इम्बॅलन्स असेल, या सगळ्या आजारावरती प्रचंड, म्हणजे आपण काय, रिव्हर्सल ऑफ डिसीजचे प्रचंड रिझल्ट आले. त्याचा अनुभव आम्ही स्वतः गेली 20 वर्ष घेत आहोत. आणि आपली मास्टरी कशामध्ये? आपली मास्टरी आहे कॉर्डिसेप्स गॅनोडर्मा मॉरन्झियानी स्पिरुला मध्ये.
खरं बघायला गेलं तर या ब्रह्मांडामध्ये निसर्गात एवढं काय दिलंय. मी तुम्हाला नाव सांगतो. आता अख्ख्या जगाची लोकसंख्या 750 कोटी आहे. त्या 750 कोटी लोकांमध्ये किती लोकांना कॉर्डिसेप शब्द माहिती आहे? किती लोकांना गॅडरमा शब्द माहिती आहे? किती लोकांना मोरंडा सिट्राफोले शब्द माहिती आहे? किती लोकांनी स्पिरुलिना खाल्ली किंवा बघितली आहे? डीएक्सन खायला भाग्य लागतं. कारण ह्यानी तुम्हाला अँटी एजिंग, तुम्हाला अमरत्व प्रदान व्हायला लागतं. आणि मग एवढं सगळं खूप अत्युच्चम दर्जाचं प्रोडक्ट आपल्या हातात येत असेल तर आपण काय करायला पाहिजे? एवढंच नाही, हे तर मोठमोठे ब्रँड झाले, पण अगदी चहा कॉफी पासून तुम्ही दररोज चहा पिताय, कॉफी पिताय, या चहा कॉफी पासून बेवरेजेस, टॉनिक सगळ्यामध्ये टाकलाय डीएसनचा गॅनोडर्मा. याच्यात स्पिरुलिनाच्या फूड सप्लिमेंट आल्या, याच्यात कॉर्डिसेपची कॉफी आली. मी दररोज चहा जरी पीत बसलो आणि कॉफी जरी पीत बसलो आणि चहा आणि कॉफीचा बिझनेस जरी करत बसलो, तरी सुद्धा मी त्यातनं करिअर करू शकतो. आणि आपल्या जेवढ्या ब्रँडच्या कॉफीच्या सगळ्या ब्रँड आहेत त्याच्यामध्ये तुम्ही दूध, साखर काही टाकायची गरज नाही. गरम पाण्यामध्ये तुम्हाला एका पाऊचमध्ये 3 कप 4 कप कॉफी होते. सगळ्यात महत्वाचं अशी बेवरेजेस आपण नक्की पिऊ शकतो. सप्लिमेंट म्हणजे पूरक आहार. आता आपण कितीही आधुनिक जीवनशैलीमध्ये गेलो असेल तरी सुद्धा आयटी फील्डमध्ये आपण गेलोय, पण लोक खातायत वडापाव, पिझ्झा, बर्गर, कोला. ओके, पोरांचे पॅकेजेस 2 मंथली आपण बघितले पेमेंट घेतात, 2 लाख, 3 लाख, 5 लाख, आणि खायला ढाब्यावरती बाहेर खात बसतात. ह्याच्यामुळं आताची पिढी कुपोषित आहे. ओके, आणि ह्याच्यामुळं तुम्हाला चांगला आहारच मिळत नाही. न्यूट्रिशनल डिफिशियन्सी सगळ्यांना जाणवते. आणि आपले सगळेच्या सगळे प्रोडक्ट 100% अल्कलाईन न्यूट्रिशनल बेस्ड प्रोडक्ट आहेत. आरजीजीएलचं काम आहे, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायला लागतं, इम्युनिटी चांगली बिल्ड करतं. दुसरी जी स्पिरुलिना आहे, ही स्पिरुलिना तुमच्या अंगातलं हेमोग्लोबिन अपडेट करायला लागतं. मल्टीविटॅमिन, मल्टी मिनरल त्यातनं सगळे मिळायला लागतील. हे सगळेच्या सगळे प्रोडक्ट अगदी गरोदर स्त्रीपासून 100च्या आजोबापर्यंत कुणीही कितीही कुठे नॉर्मल खाऊ शकतं. आजारी माणसं खातील बरं व्हायला, नॉर्मल माणसं खातील आजारी न पडण्याकरता. आणि हा सप्लिमेंट आहे, पूरक आहार. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर कुठल्या माणसाला आजार असतील, डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू असेल, तर ती ट्रीटमेंट बंद न करता त्याच्या जोडीला हे जर प्रोडक्ट त्यांनी 6 महिने, 8 महिने, वर्षभर, 2 वर्ष घेतले, तर त्यांचे अनेक असाध्य आजार रेवट व्हायला लागतात. मग दम्याचा पंप सुटतो, बीपीच्या गोळ्या बंद होतात, डायबिटीस नॉर्मल लागतो, कॅन्सरचे ट्यूमर डायल्यूट व्हायला लागतात, आणि माणूस निरोगी लाईफ जगू शकतो किंवा जगतात. हे आहे सगळ्या सप्लिमेंट. त्याच्यानंतर एवढंच नाही, आता फक्त ज्या सप्लिमेंट फॉरेनमध्ये मिळायच्या त्या इंडियात पण आल्या. कॉर्डिसेप्स. कॉर्डिसेप्स युट्यूबला संध्याकाळी बघा मीटिंग झाल्यावरती. कॉर्डिसेप्स पर केजी किंमत काय आहे? 60 लाख रुपये किलो, 30 लाख रुपये किलो. कुठचं खाणार तुम्ही? कुठनं मिळणार तुम्हाला? बघायला पण नाही मिळणार. बियॉन्ड व्हायटॅलिटी म्हणजे तुम्ही विचारच करू शकणार नाही की तुम्ही म्हातारे जर्जर जरी असाल ना, हे प्रोडक्ट खाल्ले की तुम्ही तरुण व्हायला लागता, अँटी एजिंग व्हायला लागतं. इग्नाइट द स्पार्क, इनहान्स नॅचरल व्हिगर अँड परफॉर्मन्स, म्हणजे तुमचा एनर्जी, स्टॅमिना, एन्ड्युरन्स वाढायला मदत मिळते. फ्रॉम हार्ट टू हिट, म्हणजे ज्यांना अगदी हार्टचा प्रॉब्लेम असेल, आपण काय म्हणू, काही लोक पेसमेकर बसवतात, काही लोक टूडी इको करायला लागतात, काही लोकांना एन्जिओग्राफी करायला लागते, काही लोकांच्या छातीत चमकतं, हार्ट ब्लॉकेज वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढत चाललंय, बीपीच्या गोळ्या खायला लागतात. या सगळ्या आजारापासून सुटका होते कॉर्डिसेपच्या गोळ्या खाल्ल्यानंतर. जे लोक स्पोर्ट्समध्ये काम करतात, ऍथलीटमध्ये असतात, स्टॅमिना पाहिजे, एनर्जी पाहिजे, या सगळ्यांनी खायला पाहिजे कॉर्डिसेप्स. किंवा ज्या लोकांना जिमला जायचे, वर्कआउट करायचे, थकून जायची आवश्यकता नाही, ह्या सगळ्या सप्लिमेंट डेली 10 खाऊ शकता. काही नुकसान नाही एनर्जी स्टॅमिना वाढण्यासाठी. आणि इवन अगदी जेंट्समध्ये टेस्टेस्टरॉन आणि महिलांच्या मध्ये प्रोजेस्टरॉन, हे जे हार्मोन्स असतात ना, याच्यावरती डिपेंड आहे तुमची होणारी मुलं तगडी असतील, कमजोर असतील का अशक्त असतील. हे सगळं चांगलं होण्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्वाचं कॉर्डिसेप खाणं खूप जरुरीचं आहे. मग कॉर्डिसेप काय करतं? सगळ्यात महत्वाचं, हे तुम्हाला अँटीऑक्सिडंट सगळ्यात बनवतं, म्हणजे तुम्ही आजारी पडूच नये त्याच्याकरता बॉडीला तयार करतं.
कॅन्सरची रिस्क कमी करतं, एक्झरसाइज करताना स्टॅमिना वाढतो, डायबिटीस रिव्हर्स व्हायला लागतो, तुम्ही तरुण दिसायला लागता, सेक्स ड्राईव्ह तुमचा चांगला होतो, तुमचं हृदय चांगलं होतं आणि छातीत जळजळ होती, इन्फ्लेमेशन होते, पोटात आगाग होते, युरिनमध्ये टॉयलेटमध्ये इन्फ्लेमेशन होते, सारखं गरमच व्हायला लागते. ओके, हॉट फ्लशेस जे काय तुम्हाला त्रास असतील सगळे जातील कॉर्डिसेप खाल्ल्यानंतर. याच्यानंतर अजून एक आली काय लायन्समेन. हे आहे तुमचं माइंड. आपण म्हणतो की नाही, लोकमान्य टिळक म्हणाले ते बघा, सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय? मला तर वाटत नाही. मग सरकारचं सोडा, आपलं डोकं ठिकाणावर आहे का हो सध्या? कोणाचं नाही ठिकाणावर. प्रचंड विचार, प्रचंड दगदग, प्रचंड ताणतणाव, स्ट्रेस, मुलांना किती अभ्यास आहे, महिलांना किती टेन्शन आहे. ओके, हे सगळं असताना तुमचं मन शांत राहण्यासाठी, मेंटल पीस मिळण्यासाठी ज्या लोकांना फर्टिगो, चालताना तोल जातो, त्याच्यानंतर मायग्रेन, अर्ध डोकं दुखतं, इपिलेप्सी, फिट येते, दातखीळ बसते किंवा ब्रेन ट्युमर होतो, हायपर टेन्शन होतं, एन्झायटी येतं, डिप्रेशन येतो, माझा मूडच जातो, मला मूडच नाही, मी पंकज उदास झालोय, असं जे काय आपण म्हणतो ना डिप्रेशन मध्ये गेलेले, ह्या सगळ्यांना लायन्स मेन्स द्यायची गरज आहे. आणि याच्यामुळे त्यांचं माइंड टफ होतं सगळ्यात महत्वाचं. आणि काय करतं, इट इज अ गुड फॉर ब्रेन हेल्थ, मेंदूचं आरोग्य वाढवतं. तुमच्या अंगाला सूज असेल, स्वेलिंग आला असेल तर स्वेलिंग कमी करतं, प्रतिकार शक्ती वाढवतं, पचन संस्था चांगली करतं आणि नर्वचं रिजनरेशन, डोकं ठणकतं, मला मायग्रेन व्हायला लागतो किंवा मला परीक्षा आली की भीती वाटायला लागते. ओके, हे जे काही तुमच्या मेंदूच्या निगडीत आजार असतील किंवा पार्किन्सन, कंपवात, लकवा आपण म्हणतो की नाही, हे सगळे आजार, पॅरालिटिक कंडिशन, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला अँटीऑक्सिडंट मिळतात. ओके, आणि तुमचा मूड आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी लायन्स मेन खाणं जरुरीचं आहे. आणि कॅन्सर होऊ देत नाही, पोटेन्शियल म्हणजे संभाव्य कॅन्सर. मला सांगा, ऍलोपॅथीचा एमडी जरी असेल ना, तुमच्या कुणी ओळखीचा बाप माणूस, त्या लायन्स मेन नाव सुद्धा माहिती नाही, मी लिहून देतो अगदी गॅरंटेडली, कॉर्डिसेप्स त्याला नाव सुद्धा माहिती नाही, कारण त्यांचा अभ्यास सुद्धा नाही. एवढं सगळं आपल्या हातात मिळतंय, आपलं किती अहोभाग्य आहे. सगळ्यात महत्वाचं मग नुसतं माहिती कशाला, खा प्या, लोकांना सांगा, आपण लोकांना देऊ शकतो, हे सगळे फायदे व्हायला लागतील. एवढंच नाही तर आता आपण कुकिंग ऑइल, गोडे तेल पण आणलंय घरातलं. याचं मार्केट किती आहे माहिती आहे इंडियामध्ये? 3 लाख करोड रुपयाचं मार्केट आहे. गोडे तेल तुम्ही कुठलंही आणताय. ओके, शेंगदाणा तेल, करडई तेल, लाकडी घाण्याचं तेल, सोयाबीन, सूर्यफूल, अरे तेलामध्ये भेसळ आहे रे राजांनो. त्याच्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या कडक होतात, कित्येक लोकांना बीपीचे त्रास, जेवायला सारखे सगळे हॉटेलवरती, हॉटेलिंग, बिर्याणी, तंदूर, वडापाव, मिसळपाव, हे जे खाताना त्याने तुमच्या रक्तवाहिन्या कडक होतात, तुमचं हृदय नाजूक होतंय, तुमची स्किन टॅन होते, तुमचे केस जातात. आणि हे सगळं जर त्रास नको असेल तर असं एक गोडे तेल, स्वयंपाकाचं तेल आपल्याकडे आलंय, राईस ब्रॅन ऑइल. हे तांदळाच्या छिलक्यापासून बनवलेलं हे जे राईस ब्रॅन तेल आहे. आणि तुम्ही म्हणाल की राईस ब्रॅन आम्ही आणतो की, आमच्याकडं जवळ स्टार बाजार आहे, आमच्याकडं मॉल आहे, तिथं जा, राईस ब्रॅनचा डबा हातात घ्या आणि त्याच्यावरती ऑरिजिनॉल किती पीपीएम आहे ते बघा. ते विकतात 800 किंवा 1000 पीपीएम, पार्ट पर मिलियन. आपण विकतो जगातलं नंबर 1चं राईस ब्रॅन ऑइल, 15,000 पीपीएम, ट्रान्सफॅट फ्री. ट्रान्सफॅट म्हणजे चिकटा, चिकट असते की नाही ते, हे ट्रान्सफॅट, त्याच्यामध्ये चिकट नाही, त्यामुळे रक्तामध्ये चिकट होत नाही. तुमचं पोट चांगलं साफ व्हायला लागतं, तुमची त्वचा चांगली व्हायला लागते, त्याच्यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाही. मी बाजारातलं तुम्ही गोड तेल आणलं आणि बरेच दिवस बंद राहिले त्याचा आंबूस वासायला लागतो, भाजी खराब व्हायला लागते. आपलं त्यामध्ये कुठलं नॅचरल प्रिझर्वेटिव्ह, आणि हा किती जळत नाही. सगळ्यात महत्वाचं कमी लागतं. म्हणजे अगदी आता दसरा आली, दिवाळी आली, तुमच्या घरात हे तेल यायलाच पाहिजे. 2 लिटरची बॉटल आहे 550 रुपयाला. ओके, तुम्ही 2 लिटर 550 ला हे एमआरपी मध्ये डीएक्सन वाल्यांना डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये मिळायला लागेल. आणि एकदम 6 बाटल्या घेतल्या तर अजून जास्त फायदा त्यातनं मिळतो. एवढंच नाही, आम आदमी पार्टी, तुमच्याकडे खूप गरिबी आहे, काही लोकांना नाही मिळत आहे, या लोकांना सुद्धा डीएक्सननी प्रोडक्ट आणलेत न्यूट्रास्युटिकल्स मध्ये.
हे आहे आयुर्वेदाचं मार्केट. हे कितीचं मार्केट आहे इंडियामध्ये? 1,50,000 करोड. दरवर्षी 17% कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट रेशो आहे. दरवर्षी 17% वाढ होते. इथं गिलोय नावाची एक गोळी आपल्याकडे मिळते. ही गोळी गोळी कशाला चालते माहितीये का? ताप, सर्दी, खोकला, अचानक थंडी, अचानक उन्हाळा, अचानक पावसाळा, एवढंच नाही, चिकनगुनिया, सांधे दुखतायत ना, हाडं दुखतायत ना, ताप येतोय ना, याच्यात पॅरासिटीमॉल आहे, याच्यात डोलो आहे. हे गिलोयच्या गोळ्या आता घरात सगळ्यांनी खायला सुरुवात करा. कारण चिकनगुन्या तुमच्या बाजूलाच आहे. डेंगू तुमच्या घरात लपलाय, तुम्हाला कळत नाही. गिलोयच्या गोळ्या आपण घेऊ शकतो. आणि गिलोय अगदी खूप चांगलं आहे सर्वांच्यासाठी. ब्राह्मी, मेंदू करता, सगळ्यात महत्वाचं. या सगळ्या गोळ्यांची प्राइस 350 रुपयाच्या आसपास आहे. 60-60 गोळ्या त्याच्यामध्ये आहेत. आणि वर्ल्ड क्लास क्वालिटी. ओके. नीमच्या गोळ्या कोणाला खायच्या आहेत? ज्यांच्या अंगामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे, डायबिटीस पेशंट, त्वचेचे आजार, ज्या महिलांच्या अंगावरचं ब्लड ल्युकेरिया किंवा पाळीचे प्रॉब्लेम जास्त आहे, त्या नीम आपण, किंवा सोरेसिस, कोड, ॲलर्जी, त्यांना नीमच्या गोळ्या आपण देऊ शकतो. अश्वगंधा कोणाला द्यायचं? अश्वगंधा आता चिकनगुनियावाले, हाड दुखतात, पाठ दुखते, कंबर दुखते, रक्तातली साखर कंट्रोल होत नाही, बीपी कमी जास्त होत राहतो, ओके, मूड जातो, अश्वगंधा द्या. ब्लॅक क्युमिन, कुठल्याही प्रकारची ॲलर्जी ॲलर्जी असेल तर, किंवा एखादी लेडीज आहे, तिची डिलिव्हरी झाली आणि बाळाला दूध पाजण्यासाठी तिला दूध नाहीये, ब्लॅक क्युमिन देऊ शकता. किंवा त्याच्या युट्रसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, युट्रसची बॅक नीट क्लीन होत नाहीये, ब्लॅक क्युमिन द्यायला पाहिजे. कसली पण ॲलर्जी ते घालवतं. सगळ्यात महत्वाचे. आणि त्रिफळा, तो कुणाला द्यायचा? वात, पित्त, कफ, ज्याला वजन कमी करायचंय, पोटाचे काहीतरी आजार असतात, कॉन्स्टिपेशन असतं, जेवायला बाहेर येत असतात, मिस्टर 8 दिवस बाहेर येतात, शनिवार रविवारीच घरी असतात, किंवा 6 महिने बाहेरच असतात आणि 1-2 महिनेच घरी येतात, अशा सगळ्यांना ज्यांचं पोटाचं शेड्यूल फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट मध्ये जे काम करतात, त्यांना त्रिफळा खायला पाहिजे. पोटाचे आजार बरे व्हायला लागतील. त्याच्यानंतर मीठ सुद्धा आपल्याकडे आले. हे जे मीठ आले, हिमालयन पिंक सॉल्ट. फक्त रेग्युलर मीठ खाल्लं, पिंक सॉल्ट, तुमच्या जेवणामध्ये, तरी तुम्हाला 84 प्रकारचे आवश्यक असणारे खनिज क्षार मिळायला लागतील. आपलं मीठ जेवणात दररोज वापरलं, तुमची झोप चांगली यायला लागेल, तुमचा बीपी कंट्रोलमध्ये यायला लागेल, तुम्हाला सर्दी, कफ, खोकला, रनिंग नोज, श्वसन संस्थेचे विकार जायला लागतील, तुमच्या रक्तातली साखर कंट्रोल होते, तुमचं पोट डिटॉक्सिफायर, कचरा निघून जायला लागतो, तुमच्या पीएच बॅलन्स चांगला होतो. एवढंच नाही, ज्या लोकांना मसल क्रॅम्प होतो, पायातच गोळा आला, पाठीत गोळा आला, कधी माणसांना पण गोळा येतो, ओके, यायचे माणसांना गोळे, त्या सगळ्या लोकांना आपलं मीठ द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, पिंक सॉल्ट वापरल्याने हाडं मजबूत होतात. ओके. हे रिफाईंड सॉल्ट नाही, पिंक सॉल्ट आहे, ते अवश्य आपण देऊ शकतो. त्याच्या जोडीला काय आलंय? कंबुचा. कंबुचा हा आंबवलेला चहा आहे. आणि हा कशासाठी चांगला आहे? गट हेल्थ करता. पोटाच्या सगळ्या तक्रारी, पोटात आगाग होते, पोटात अल्सर झालेत, जंत होत आहेत पोटामध्ये, कोलेस्ट्रॉल वाढले, बद्धकोष्ठता आहे, एनर्जी कमी आहे, किंवा भविष्यात मला कॅन्सर होऊ नये, पचन संस्था चांगली व्हावी, डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो, आणि सगळ्यात महत्वाचं, हृदयाकरता चांगलं आहे. कंबुचा दररोज प्यायला पाहिजे. सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात मस्त प्रोडक्ट आहे कंबुचा. फक्त 145 रुपयाला 285 मिलीची बॉटल आहे. त्याला वजन कमी करायचंय, त्यांनी सलग 3 महिने प्या. ज्या महिलांना कसलाही हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे, त्या सगळ्या महिलांनी सलग 3 महिने बॉटल दररोज एक प्यायला पाहिजे. त्याच्यात काय टाकलंय? पॉलिफिनॉल्स. पॉलिफिनॉल्स आपल्या डेक्सनच्या चहामध्ये पण आहेत. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट, ऑर्गॅनिक इन्झाईम्स, आणि व्हायटल अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिड्स का लागतात? तुम्ही जे बॉडीमध्ये प्रोटीन्स गेले ते पचवायला. सगळ्यात महत्वाचं, कंबुचा तुमच्या बॉडी करता प्रचंड फायदा लागतो. आणि इन अ वर्ल्ड फुल ऑफ एनर्जी ड्रिंक्स, बी अ गिल्ट फ्री प्रोबायोटिक एनर्जी ड्रिंक. प्रोबायोटिक म्हणजे काय? खाल्लेलं अन्न पचवण्याकरता आपल्या बॉडीमध्ये जे हेल्दी बॅक्टेरिया असायला पाहिजेत, ते जी कमतरता जर तुमच्या बॉडीमध्ये असेल,
म्हणजे खाल्लेल्या अन्नातनं पोषण होत नव्हतं, ते कुपोषित अन्न होतं, ते तुम्हाला आजारी पडतं. हे अन्न नीट पचण्यासाठी तुम्हाला ज्या प्रोबायोटिकची गरज आहे ते तुमची बॉडी स्वतः तयार करतं. खाल्लेल्या अन्नातनं तुम्ही अन्नच खाताय भेसळयुक्त, तर तुम्हाला ते मिळतच नाही. तुमच्या बॉडीमध्ये नॅचरल प्रोबायोटिक सोडले जातात आणि त्याच्यामुळे तुम्ही चिरतरुण अँटी एनर्जॅटिक होऊ शकता. त्यामुळे हे सगळ्यांना द्यायला पाहिजे. आपली मुलं वडापाव, पिझ्झा, बर्गर, कोला, त्याच्यानंतर काय म्हणू आपण त्याला, रुमाली रोटी, नान, काय काय खात राहतात, शोरमा, हे सगळं खायच्या ऐवजी हे घ्यायला पाहिजे. जे लोक नॉनव्हेज खातात बाहेर त्यांनी कंबुचा प्यायला मस्त आहे, हे घ्यायला सुरुवात करा. एवढंच नाही, रोझेल व्हिटॅमिन सी आपल्याकडे आले, लॅकाडॉनची हळदीची पावडर आली, चटणीची पावडर आपल्याकडे आली आणि च्यवनद्रव्य सगळ्या प्रकारच्या जडीबुटी टाकून बनवलेलं एक लिक्विड न्यूट्रिशन दररोज गरम पाण्यातनं, कब्बर पाण्यातनं एक एक चमचा प्यायला सुरुवात करा. तुमच्या अख्ख्या बॉडीतले आजार रिव्हर्ट करायची ताकद आहे. वेलनेस इन सिप नरिश करतं, प्रोटेक्ट करतं आजारापासून, रिवॅटलाइज म्हणजे तुम्हाला एनर्जेटिक बनवतं. असं च्यवन द्रव्य सुद्धा आलंय, सगळ्यात स्वस्त. माझ्या माहितीप्रमाणे 950 रुपयाला 1 लिटरची बॉटल आहे, महिनाभर जाते घरामध्ये. अवश्य प्यायला सुरुवात करा. आणि कफ सिरप आलंय, सर्दी, ताप, खोकला, पोट दुखते, याच्यासाठी जेवढं आपण काय मार्केटमध्ये कफ सिरप घेतो त्यांनी गुंगी येते, त्यांनी झोप येते. पण आपल्या कफ सिरप मध्ये काय टाकलंय? कफ सिरप मध्ये आपण टाकलंय सीतोपलादी चूर्ण, व त्यांनी कफ सुट्टा होतो, सर्दी कमी होते, खोकला, कोरडा खोकला, ढास कमी होते. त्याच्यात टाकलाय मध, त्यामुळे घशाला तुम्हाला एक मुलायमपणा यायला लागेल. त्याच्यात टाकली हळद, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे, लहान मुलांना दिवसातनं 3 चमचे, मोठ्या माणसांना दिवसातनं 6 चमचे द्या. अनेक वर्षांचा खोकला, अनेक वर्षांची ऍलर्जी, अनेक वर्षांची पोटदुखी, सर्दी बरं करायची ताकद फक्त 150 रुपयाच्या बॉटलमध्ये. आणि पॅकच्या पॅक गावाकडं विकले जाऊ शकतात. पर्सनल केअर मध्ये आपल्याकडं ब्युटी सोप आहे, त्याच्यानंतर दात घासायची पेस्ट आहे, ट्री क्रीम आहे, शॅम्पू आहे. त्याची सगळी माहिती तुम्हाला डीएक्सएनचे डिस्ट्रीब्युटर देतील. आणि आपले पर्सनल केअरचे प्रोडक्ट नॅचरल, ऑर्गॅनिक, केमिकल फ्री, वर्ल्ड क्लास. सगळ्यात महत्वाचं, तुमची त्वचा खूप वेगळी व्हायला लागेल. तू असं नव्हतंच राव अगोदर, आता वेगळा दिसायला लागलाय, छान दिसते तू, असं तुम्हाला समोरनं लोक अप्रोच करायला लागतील. त्यामुळे असे प्रोडक्ट वापरा आणि डीएक्सएनच्या डिस्ट्रीब्युटरला पटकन त्यांना सांगा मला हे सगळं द्यायला सुरुवात करा. मग तुम्ही आता करायचंय काय? तर तुम्हाला हे सगळं माहिती मी सांगितली, ही माहिती गावाला देण्यापेक्षा मला पाहिजे, माझ्या घरात पाहिजे. त्याच्याकरता मला जॉईन व्हायचंय. जॉईन होऊन मला डिस्काउंट कार्ड काढायचंय. डिस्काउंट कार्ड काढल्याचा फायदा, मला सगळे प्रोडक्ट 25 ते 30% डिस्काउंटनी मिळतात. मी ते प्रोडक्ट भरपूर वापरणार. स्वतःमध्ये बदल, फॅमिलीत बदल दिसायला लागला की मी त्या प्रोडक्टचे फायदे लोकांना सांगायला सुरुवात करणार. सांगता सांगता, बोलता बोलता, त्यातनं जी आपल्या सोबत इंटरेस्ट घेणारे लोक आहेत त्यांची एक टीम तयार करून मी त्यातनं एक सिस्टम घडवणार. आणि ती सिस्टम काय करणार? ती सिस्टम मला इंडिपेंडंट बिझनेस ओनर बनवणार. आता आपण सगळे प्रोडक्ट दुकानात नांदतोय, दुकानदार पैसे घेऊन चाललाय, पण मी अशा कंपनीत जॉईन झालो जी माझीच कंपनी आहे, त्याच्यात मला डिस्काउंट मध्ये प्रोडक्ट मिळत आहेत. आणि हीच कंपनी, मी प्रोडक्ट करता करता मी जर प्रोडक्ट वितरित करण्यात इंटरेस्ट घेतला तर माझा स्वतःचा एक बिझनेस वाढवायला पण ते मदत करत आहेत. मग हा इथे कोण येऊ शकतं? कॉलेज करणारी मुलं मुली येऊ शकतात, 18 वयाच्या वरचे. त्याच्याकरता जॉईनिंग फी नाही, कुठलाही चार्ज कंपनी आकारत नाही. फक्त डीएक्सनचा मेंबरशिप कार्ड भरायचा, ऑनलाईन सुद्धा जॉईन होता येतं. सगळ्यात महत्वाचं, एक अग्रीमेंट फॉर्मवरती साईन करायची, एक तुमचा कलर फोटो, एक आधार कार्ड झेरॉक्स, एक पॅन कार्ड झेरॉक्स, अपलाईनची साईन, तुमची साईन व्यवस्थित करायची. नाउ यू आर ऑन टू क्रिएट अ लाइफ. फक्त एक फॉर्म जो आपकी जिंदगी संवार देगा, आपकी जिंदगी बदल देगा, आपका लाइफस्टाइल बना देगा. हा चॉईस तुम्हाला करायचा आहे. आणि एका उन्हाळ, कुठून तरी काय माझ्या लाईफला दिशा नव्हती, दिशाभूल माझी होत गेली, अनेक लोकांनी केली, अनेक लोकांनी चिटिंग केलं, प्रत्येकाने स्वार्थ साधला, पण मी आता निर्णय घेतलाय डीएक्सएनच्या समुद्रात उडी मारायचा, डीएक्सएन मय व्हायचा. मग डीएक्सएन तुमचं स्वागत करतं, कारण
मनी इज इम्पॉर्टंट फॉर लाईफ. जॉईन अवर डीएक्सएन फॅमिली टू मेक मनी. डीएक्स मध्ये पैसे बनवण्यासाठी या. डीएक्सएन रिअली चेंज अवर लाईफस्टाईल. हे पैशाचं झाड आपल्या घरामध्ये आलंय. वन्स अगेन गुड मॉर्निंग इन डीएक्सएन टू ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांची सोनेरी सकाळ डीएक्स मध्ये व्हायला सुरू झाली. का? इन्व्हेस्ट इन युअर हेल्थ. लोक पैसे खूप इन्व्हेस्ट करतायत. मी कित्येक लोक पाहिली, 1 गुंठा झाला, 2 गुंठे झाले, 1 एकर झालं, 2 दुकानं झाली, 4 गाड्या झाल्या, बंगले झाले, दागिने झाले, आणि हा गेला. कशाला गेला? आरोग्याला महत्वच दिलं नाही. अरे ज्यांना चिकनगुनिया झालाय, ज्यांना डेंग्यू झालाय, त्याला विचारा उठता येते का तुला अंथरुणातनं? किती प्रॉब्लेम येतात त्याला. जो आजारी माणूस आहे हॉस्पिटलमध्ये चक्कर मारत जा महिन्यातनं एकदा. किती लोकांचं वाईट हाल चाललंय ते बघत जा, पेशंट लोकांचं. मग तुम्ही जर फूड सप्लिमेंट ह्या, तुमच्या हॉस्पिटलच्या बिलापेक्षा खूप किरकोळ पैशामध्ये मिळतात. आणि डीएक्सएन तुमचं बिल वाचवायला आलंय, तुम्हाला पैसे द्यायला आले. डीएक्सएनचा माणूस ताट मानेनं मोठ्या आवाजात गेला पाहिजे कोणाच्याही घरामध्ये. असा लेचा पेचा मांजरासारखा आवाज काढायचं गरज नाही. अशी वाघाची डरकाळी फोडून गेला पाहिजे. कारण आपण त्यांना जिंदगी द्यायला गेलोय, लाईफ द्यायला गेलोय. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आजारी पडून दवाखान्याची बिलं भरण्यापेक्षा आणि पुन्हा काहीतरी स्वतःचा बॉडी पार्ट गमावून बसण्यापेक्षा मी जर डेस्क मध्ये आलो तर मला हेल्थ चांगले मिळायला लागेल. ऍड अ न्यू करिअर इन युअर लाईफ. हे डीएक्सएन तुमच्या घरामध्ये आलंय. ओके, त्यामुळे डीएक्सएन करिअर विथ हेल्थ वेल्थ फ्रीडम विल यू बाय चॉईस. फ्युचर डिपेंड्स ऑलवेज ऑन अवर चॉईस. त्याच्यावरती तुमचं करिअर डिपेंड आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं, टेक होल्ड ऑफ युअर फ्युचर. ऍक्ट नाव, डू द डीएक्सएन बिझनेस नाव. दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला. काय करायचं तुम्हाला? हे 4 प्रोडक्ट निवडायचे, 4 प्रोडक्ट ब्रँड बदलायचे. अगदी 1630 रुपयाला 4 प्रोडक्ट मिळतात. मध्ये आला तर 1315 रुपयाला मिळायला लागतील. 430 पीव्ही होतात. पीव्ही म्हणजे काय? पीव्ही म्हणजे पॉइंट व्हॅल्यू. डीएक्सएनचं प्रोडक्ट तुम्ही घेताना तुम्हाला डिस्काउंट मिळतो आणि वरतून कंपनी तुमच्या नावाने पैसे भरते पीव्हीच्या रूपात. 430 पीव्ही होतात. त्याच्या अगेन्स्ट एसव्ही म्हणजे सेल व्हॅल्यू. तुमचे 720 पॉईंट जमा होतात. तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, तुम्ही जेवढे पैसे कंपनीत दिले त्याच्याबद्दल मोबदला, फुल ना फुलाची पाकळी लगेच कंपनी रिटर्न करते एसव्हीच्या रूपामध्ये. आणि हेच किट मी दररोज एक जरी देत गेलो तरी मला त्यातून मंथली 12-13 हजार रुपये रिटेलिंग घडू शकतं छोट्या किटनी. आणि एक मोठं किट आहे, तीच मोठी स्पिरुलिना आणि एक न्यूट्री ऑइल ऍड फक्त मी केलं तर याचे 1000 पीव्ही होतात. आणि हेच किट मी दररोज एक विकलं तरी सुद्धा मला 22,000 रुपये रिटेलिंग होतं. फक्त बोलायचंय आणि हे करत राहायचंय. मार्केट प्रचंड मोठं आहे आणि याच्यामध्ये छोटासा बिझनेस पण लाभलाय. हे आपण नक्की करू शकतो, हे बोलू शकतो. ओके, आणि मग हे करत करत तुमचं एक नवीन करिअर घडायला लागेल. याच्यामध्ये या, सामील व्हा, सगळी माहिती मिळेल. पण एक लक्षात घ्या, डीएक्सएन का करायचंय? तर मला वाटतं आजपर्यंत माझं आयुष्य जसं असायला पाहिजे तसं घडलंच नाही. बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. मला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. अरे यार, वैताग आला माझ्या जिंदगीचा. पैसे नाही, कमी पडतात, मुलांना काय देता येत नाही, मिसेसला काय देता येत नाही, चांगलं घर नाही, क्वालिटी स्पेअर टाइम नाही. नुसता राब राब कंपनी करता राबलो पण माझ्याकडे काहीच नाही आलं. तो क्वालिटी टाइम मला द्यायचा आहे. माझी पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट आणायची आहे. लिव्ह अ लिगसी. मी माझ्या बायका मुलांना काहीतरी मला सोडून जायचंय. आणि माझे रिलेशन समाजामध्ये चांगले होण्यासाठी मी चांगलं काहीतरी सोशल कॉज मध्ये येतोय ते मला पाहिजे. सिस्टम ड्रिव्हन सक्सेस थ्रू. मग मी कशाच्या द्वारे पैसे मला मिळतील? टीम वर्क, केअरिंग, शेअरिंग, एक्साइटमेंट अँड मोटिवेशन. मला लोकांचं काळजी घ्यायची आहे, त्यांना चांगले प्रोडक्ट शेअर करायचे आहेत, लोकांना उत्तेजित आनंदी बनवायचे आणि मला स्वतः मोटिवेट राहायचंय. कसं करू शकतो? स्वतः वापरून, आपल्या कुटुंबात वापरून, ग्राहक तयार करून, त्याच्याकरता छोटा घरात शिरस्टॉक असायला पाहिजे आणि त्यातनं आपण लोकांना स्पॉन्सर करत जाऊया. या महिन्यामध्ये दणदणीत ऑफर आली आहे. कुणीही मागे राहू नका. ही जी ऑफर तुम्हाला आली आहे, सगळ्यात महत्वाची ही ऑफर